लवळमध्ये 10 एकर ऊस आगीत खाक, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल. कोरडवाडी प्रतिनिधी दिनेश शिंदे याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लवळ येथे एका शेतकऱ्याच्या बागायती शेतीला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कापड व्यापारी विठ्ठल गणपत वरडोळे यांच्या 18 एकर बागायती जमिनीपैकी सुमारे 10 एकर खोडवा ऊस अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पेटवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत 10 एकर ऊस जळून खाक झाला असून त्यासोबतच अंदाजे 25 नारळाची झाडे, संपूर्ण ठिबक सिंचन यंत्रणा तसेच विद्युत केबल जळून नष्ट झाले आहेत. या घटनेमुळे वरडोळे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. भूताष्ट्य रोड लगत असलेल्या या शेतात लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नंतर या प्रकरणी कोरडवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान माझ्या कष्टाचे पीक उद्ध्वस्त करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी विठ्ठल वरडोळे यांनी केली आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ETV न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून आपल्या परिसरातील लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.